आज सध्या आपण इथं ह्या तलावावर बघण्यासाठी आलतो, पण आता सध्या एप्रिल संपत आलाय, मे महिना बाकी आहे आणि जून मध्ये कधी पाऊस पडेल सांगता येत नाही. आणि गावाभोवतालच्या विहिरी असतील, बोर असतील, म्हणजे जे काही जनावरांना माणसांना पाण्याचा जो काही पुरवठा आहे ते आता सध्या बहुतेक गावाभोवतालचा संपत आलेला आहे आणि संपल्यातच जाणार आहे. त्याच्यामुळे हिथं जे अवैध पाणी उपसा आहे ह्या तलावावर आपण आता बघितण्यात लक्षात आलं, बघितल्यावर अवैध शेतीसाठी उपसा चालू आहे, तो तत्काळ बंद करून पाणी आरक्षित करावा. पण हे शासन आता हे इतकं चालू आहे तरी शासन काय करतं हेच कळाना. पुढे भविष्यात पाण्याची टंचाई जर आली तर त्याला जबाबदार कोण राहील? काय ना तुमचं? दादासाहेब खिल्लारे, पोखरी. कोण 16 मध्यम प्रकल्प आणि 126 लघु प्रकल्प आहेत. आणि सध्या उन्हामुळं बाष्पीभवनाचा वेग दुपटीनं वाढतोय, त्यामुळे शेत विहिरी असतील, विंधन विहिरी असतील, त्या ठिकाणचा पाणीसाठा कमी होत चाललाय. आणि तलाव जे आहे त्या ठिकाणी नियमाप्रमाणे जर पाहिलं तर 67% पाणी जलसिंचनासाठी आणि 33% पाणी मानवीसाठी असेल, जनावरांसाठी असेल, वन्यजीवांसाठी राखीव ठेवणे बंधनकारक आहे. काही दिवसापूर्वी जिल्हाधिकारी यांनी विवेक जॉन्सन आदेश काढले की संबंधित प्रकरणामध्ये अवैध उपसा जो असेल त्या ठिकाणी कठोर कारवाई करण्यात यावी. मात्र महसूल प्रशासन असेल, पाटबंधारे विभाग असेल, महावितरण विभाग असेल यांना आदेश देऊनही ते केवळ कागदोपत्री घोडे नाचत आहेत. आपण आज पाहिलं तर पाटोदा तालुक्यातील बाळा जो साठवण तलाव आहे या ठिकाणी बऱ्याच प्रमाणावर आजही मोठ्या प्रमाणावर जलसिंचनासाठी पाणी उपसा केला जातोय आणि भविष्य काळामध्ये तीव्र पाणी टंचाई भासण्याची शक्यता आहे. अल्निनोचा सुद्धा प्रभाव आहे. त्यामुळं आमची जिल्हा प्रशासनाला अशी मागणी आहे की संबंधित प्रकरणामध्ये जे अवैधरित्या पाणीसाठा उपसा करत आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी आणि जे कारवाई करण्यासाठी अधिकारी हलगर्जीपणा करत आहे त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्यात यावी अशी आमची मागणी आहे.